थेट जाऊया वढू तुळापूरमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वढू तुळापूर इथं आता दाखल झालेले आहेत। औरंगाबादला जाण्यापूर्वी ते छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू तुळापूर इथल्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तिथे दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांचं या समाधीस्थळी आगमन झालेलं आहे। वढू तुळापूर इथल्या समाधीचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन ते आता औरंगाबादला निघतील। ही आपण ताजी दृश्य पाहतोय। संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे हे वढू तुळापूर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या घडीची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे उद्या होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी औरंगाबादेत दाखल होणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी वढू तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। ते आता तिथे दाखल झालेत। आपण त्या संदर्भातले अपडेट्स थेट घेणार आहोत। ज्ञानेश्वर हिंगोलीकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, राज ठाकरे हे आता तिथे दाखल झालेले आहेत। आता सध्या तिथे काय पोलिसांनी व्यवस्था केलेली आणि कार्यकर्ते वगैरे जमा झालेत का? काय नेमकं वातावरण आहे? नक्कीच आपण पाहतोय राज ठाकरे हे समाधी स्थळाच्या बाहेर दाखल झालेले आहेत। अवघ्या काही वेळात त्या समाधीस्थळी येतील। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधीचं ते दर्शन घेतील। सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपण दाखल झाल्याचं पाहतोय। समाधी स्थळाच्या प्रवेशद्वारावर सध्या राज ठाकरे दाखल झालेले आहेत। मनसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत। अवघ्या काही वेळात प्रवेशद्वारावरून राज ठाकरे हे समाधीस्थळी येतील। इथे आल्यानंतर त्यांचं स्वागत होणार आहे। राज ठाकरे या समाधीला अष्टगंध लावून पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी नतमस्तक होणार आहेत। वढूची माती राज ठाकरे कपाळी लावतील आणि त्यानंतर राज ठाकरे हे औरंगाबादसाठी रवाना होतील। आता जर आपण पाहिलं तर समाधी स्थळाच्या प्रवेशद्वारावर राज ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांच्याकडून केली जाते आणि अवघ्या काही क्षणात या समाधीस्थळी राज ठाकरे दाखल होतील आणि ते या समाधीचं दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील। आपण पाहतो की या ठिकाणी पुजारी आहेत। हे पुजारी राज ठाकरेंचं स्वागत करणार आहेत। फेटा, पुष्पहार देऊन राज ठाकरेंचा सन्मान झाल्यानंतर या ठिकाणी सगळे कार्यकर्ते समाधीचं दर्शन घेतील आणि कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंची चर्चा झाल्यानंतर हे सगळे ताफा जो आहे तो औरंगाबादच्या दिशेने पुढे रवाना होणार आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनसैनिक एकत्र झालेले होते। त्यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळत होता आणि आता आपण पाहतो ही थेट दृश्य राज ठाकरे या आवारात दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं ही गर्दी मनसे कार्यकर्त्यांची आपल्याला या समाधी स्थळाच्या परिसरात पाहायला मिळते। अवघ्या काही क्षणात या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे या वढू या ठिकाणी आलेले आहेत। मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतात। अर्थात राज ठाकरेंनी मराठी हिंदू हृदय सम्राट ते हिंदू जननायक असा जो काही त्यांचा हा राजकीय प्रवास आहे, या राजकीय प्रवासात हिंदू जननायक अशा या राजकीय प्रवासाच्या दिशेने जात असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन आणि त्यानंतर औरंगाबादच्या सभेसाठीची ही सगळी तयारी, या दरम्यानच्या काळात हा दर्शनाचा महत्वाचा टप्पा आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। सगळे कार्यकर्ते राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं घोषणाबाजी करण्यासाठी हे कार्यकर्ते एकवटलेत। राज ठाकरे आपण पाहतोय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे अगदी काही वेळात या समाधी स्थळाला प्रदक्षिणा मारल्यानंतर या ठिकाणी दाखल होतील। आपण पाहतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। मोठ्या सुरक्षेच्या व्यवस्थेसह राज ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। स्वागत करण्यासाठी जे काही स्थानिक मनसैनिक आहेत ते देखील आपल्याला सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी ज्ञानेश्वर, ही आम्हाला थेट दृश्य दिसत आहेत। आपण पाहतोय राज ठाकरे हे समाधीस्थळी दाखल झालेले आहेत। वढू तुळापूर इथं ही समाधी आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत। समाधी स्थळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे दाखल झाले त्यापूर्वीच अविनाश अभ्यंकर इथल्या आयोजकांशी बोलतायत आणि राज ठाकरे काही वेळातच इथं समाधीचं दर्शन घेणार आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांचा गेल्या काही दिवसात
राजकीय प्रवास, त्यांनी राजकीय प्रवासाचा मार्ग बदललेला आहे। हिंदुत्वाच्या वाटेवर राज ठाकरे आता मार्गक्रमण करतायत। पुढच्या काळात हिंदुत्व हेच मनसेचा राजकीय अजेंडा असणार आहे, अशा स्वरूपाची मांडणी, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी स्वतः सुद्धा केलं होतं आणि त्याच अनुषंगानं या सभेकडे पाहिलं जात आहे। 1 मेला औरंगाबादला जी सभा होणार आहे त्या सभेकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आणि त्यापूर्वी आता औरंगाबादला मार्गस्थ होण्यापूर्वी वढू तुळापूर इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी राज ठाकरे दाखल झालेले आहेत। हम आपको लगातार दिखा रहे हैं। भारत देखिए तस्वीर आप तक पहुंचा रहा है कि समाज राज ठाकरे और उस वक्त ये तस्वीर हमारे लगातार दिखा रहे हैं कि कैसे अब वो पुष्प अर्पित कर रहे हैं तस्वीर के जरिए। आप यहाँ पर देख सकते हैं जिस तरीके से एक बड़ी की रैली का आयोजन किया गया। एक शब्द प्रदर्शन आप कह सकते हैं, एक तरीके से एक बार फिर से एक नए राजनीतिक समीकरण यहाँ पर बनने वाले हैं। तस्वीर हम आपको दिखा रहे हैं, दिखाई दे रहे हैं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वढू तुळापूर इथं दाखल झालेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर ते दर्शन घेताना दिसत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय वढूतली। काही वेळातच ते औरंगाबादकडे रवाना होणार आहेत। दरम्यान या परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावलेली आहे। मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत। मनसेच्या बदलत्या राजकीय भूमिकेचं हे प्रतीक मानलं जात आहे। आतापर्यंत सर्वसमावेशक राजकीय भूमिका, सर्वसमावेशक राजकीय विचार घेऊन राज ठाकरे राजकीय वाटचाल करत होते। मात्र आता त्यांनी हिंदुत्वाच्या दिशेनं आपलं राजकारण नेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रत्येक कृतीतून हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा या दौऱ्याच्या निमित्तानं दिसून येतोय। काही वेळातच ते औरंगाबादसाठी रवाना होतील आणि वढू तुळापूर इथल्या समाधीस्थळावरची ही दृश्य। समाधी स्थळाला वंदन केल्यानंतर राज ठाकरे आता या समाधीला एक फेरी मारतायत। ही दृश्य आपण पाहतोय। समाधी स्थळाला प्रदक्षिणा घालून ते नंतर औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। वढू तुळापूरमधली ही दृश्य आहेत। राज ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचं प्रतीक असलेली ही दृश्य। जय श्रीरामच्या घोषणा मनसे कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। दरम्यान मनसेतर्फे आज उद्याच्या सभेसाठीचा एक नवा टीझर लॉन्च करण्यात आलेला आहे आणि हिंदुत्व हेच जर राष्ट्रीयत्व असेल तर हे राष्ट्रीयत्व आम्हाला मान्य आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य करताना राज ठाकरे या टीझरमध्ये दिसत आहेत। एकूणच हिंदुत्वाकडे सुरू झालेला मनसेचा हा प्रवास या दौऱ्याच्या निमित्तानं अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतात।
छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट दिली जाते। छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू तुळापूर या समाधी स्थळावरची ही दृश्य राज ठाकरे यांनी नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आता ते पुन्हा एकदा औरंगाबादच्या दिशेने रवाना होत आहेत। 9:30च्या सुमारास ते पुण्याहून वढू तुळापूरसाठी रवाना झाले होते आणि अवघ्या दीड तासातच ते इथं पोहोचले आणि आता इथून दर्शन घेऊन ते थेट औरंगाबादला रवाना होणार आहेत। आज काही महत्त्वाच्या राजकीय बैठका मनसेच्या होणार आहेत, तिथं ते हजेरी लावणार आहेत। त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्या सुपुत्राच्या लग्नाला सुद्धा ते उपस्थित असतील। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी राज ठाकरेंनी दर्शन घेतलं तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं राज ठाकरे यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि तिथून आता ते निघतानाचे ही दृश्य आहेत। एकीकडे समाधीस्थळी छत्रपतींना वंदन करतानाची ही दृश्य आणि आता औरंगाबादकडे निघतानाची ही ताजी दृश्य। गेल्या काही दिवसांपासून या दौऱ्याची मोठी चर्चा होती, कारण राज ठाकरे यांच्या 1 मेच्या औरंगाबादच्या सभेमध्ये ते नेमकी काय राजकीय भूमिका मांडतायत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हिंदुत्वाचा अजेंडा, हिंदुत्वाचा प्रवास त्यांनी यापूर्वीच अधोरेखित केलेला आहे। आपलं राजकारण हे आता हिंदुत्वाच्या अंगानं जाणार हे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं। मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात त्यांनी पुण्यात बोलताना यापुढची मनसेची वाटचाल ही हिंदुत्वाच्या अंगानेच होईल हे अधोरेखित केलं होतं। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी ते आता तिथं दाखल झालेत। दरम्यान राज ठाकरेंच्या स्वागतासाठी हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे हे वढू या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकरनं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अगदी काही वेळात वढू या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल आहेत। आपल्यासोबत मिलिंद एकबोटे आहेत। राज ठाकरे या ठिकाणी येत आहेत, दर्शन घेणार आहेत, कसं पाहता येईल? फार आनंदाची गोष्ट आहे। राज ठाकरेंना 2 वर्षापूर्वी मुंबईला जाऊन मी विनंती केली होती की तुम्ही वढूला या, संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला। राज ठाकरेंनी इथे यावं म्हणून माझी फार इच्छा होती आणि आज राज ठाकरे येत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला वढू या गावाची पुन्हा आठवण होईल आणि इथं धर्माची प्रेरणा आहे। ही धर्माची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचेल। तेव्हा आपल्यासोबत या सगळ्या संबंधांना बोलण्यासाठी मिलिंद एकबोटे होते। त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ही सगळी वढू नगरी सज्ज झालेली आहे। कॅमेरा पर्सन संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, वढू। मिलिंद एकबोटे यांनी यापूर्वी 2 वर्षापूर्वी आपण राज ठाकरेंना इथे येण्याचं आमंत्रण दिलं होतं अशा स्वरूपाचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपली स्वतःची वैयक्तिक इच्छा होती की राज ठाकरे यांनी या समाधी स्थळाला दर्शन द्यावं आणि तिथं राज ठाकरे आल्यानं त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत। ही दृश्य आपण पाहतोय। औरंगाबादकडे रवाना होत असलेले राज ठाकरे वढू इथल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या चौथऱ्यावरनं आता ते उतरताना दिसत आहेत।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वढूत दाखल झालेले आहेत। वढूत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते औरंगाबादकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। थेट दृश्य आहेत। साधारण दीड तासापूर्वी राज ठाकरे हे पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानावरून औरंगाबादसाठी रवाना झाले। मध्ये प्रवासादरम्यान त्यांनी वढू तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि तिथून आता ते औरंगाबादच्या दिशेने रवाना होत आहेत। वढू तुळापूर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलंय। कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे राज ठाकरेंच्या स्वागतासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झालेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन राज ठाकरेंचा सत्कार केला जातोय। एकीकडचे ही ताजी दृश्य तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच समाधी स्थळाचं दर्शन घेतलं होतं तेव्हाची ही दृश्य। राज ठाकरे आजच्या आपल्या दौऱ्यादरम्यानच्या कृतीतून अनेक संदेश देऊ पाहत आहेत। एकीकडे हिंदुत्वाचा नवा अजेंडा मनसेनं स्वीकारलेला आहे आणि त्या दृष्टीनं त्यांच्या प्रत्येक कृतीतून हिंदुत्व कशा पद्धतीनं दिसत राहील अशा स्वरूपाची कृती सकाळपासून त्यांच्याकडनं होते। सुरुवातीला त्यांच्या घराबाहेर 100 पुरोहितांनी मंत्रपठण करत राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी प्रार्थना केली, त्यानंतर शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर दुतर्फा उभे राहत मंत्रोच्चाराच्या जयघोषात त्यांनी राज ठाकरेंना पुण्यातून निरोप दिला, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। त्यानंतर आता वढू तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी दाखल होत हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। वढू तुळापूर इथं राज ठाकरे यांनी समाधीस्थळाचं दर्शन घेऊन आता ते बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। राज ठाकरे हे वढू तुळापुरात दाखल झालेत आणि आता तिथून ते निघताना दिसत आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। औरंगाबादच्या दिशेने आता काही वेळातच ते रवाना होतील। आज संध्याकाळी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यांनी आयोजित केलेल्या आहेत। त्याचबरोबर एका विवाह सोहळ्याला ते हजर राहणार आहेत आणि उद्या दिवसभर काही बैठकांनंतर ते संध्याकाळी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। औरंगाबादच्या सभेत नेमकं ते काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं, कारण गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेच्या अनुषंगानं ते नेमकं काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं। त्याचबरोबर 3 मे रोजी भोंग्यांसंदर्भातला अल्टिमेटम त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। मशिदींवरील भोंगे काढण्याबाबतचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर मात्र होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार असेल अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे 3 मेच्या संदर्भात ते नेमकं काय बोलतात किंवा काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यानंतर 3 मेला राज्य सरकारकडून त्यांना अपेक्षित असलेल्या कारवाई झाली नाही तर मात्र मनसे काय करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीला तोंड देण्यास राज्य यंत्रणा सज्ज आहे, राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं। त्यामुळे 3 मेला मनसे काय करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असताना सरकारसुद्धा या निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे। ताजी दृश्य आपण पाहतोय। औरंगाबादच्या दिशेने जाण्यासाठी राज ठाकरे हे आपल्या वाहनात बसतानाची ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू तुळापूर इथल्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे आता औरंगाबादच्या दिशेने रवाना होत आहेत। त्यांच्यासोबत
मनसे नेते अनिल शिदोरे हे सुद्धा गाडीत आहेत। काही वेळापूर्वी केदार शिंदे आणि अंकुश चौधरी हे सुद्धा या गाडीत होते।